व्हॅल्युएशन काय असतं त्याच्या रिलेटेड डेफिनेशन आपल्याला पाहायचंय. What is valuation? Valuation is the technique of estimation or determining the fair price or value of property, such as building, a factory, other engineering structures of various types, land etc. हे करंट मार्केट व्हॅल्यू आहे. एखादी बिल्डिंग आहे, एखादी जमीन आहे, ठीक आहे, किंवा एखादं अदर इंजिनिअरिंग स्ट्रक्चर आहे, कसलं जरी असलं तरी त्याची करंट प्राइस काय आहे, करंट प्राइस काय आहे ते काढायचं. करंट प्राइस किती आहे त्याची. कन्स्ट्रक्शनला कॉस्ट आलेली वेगळी गोष्ट आहे, पण करंट व्हॅल्यू काय आहे त्याची हे काढण्याला व्हॅल्युएशन म्हणलं जातं. चांगल्या एखादी जमीन, एखादा कमी कमी जमिनीचा तुकडा आहे, पण तो जर रोडच्या कडेला आहे समजा, है ना, रोडच्या कडेला आहे, त्याला त्याची व्हॅल्यू जास्त असेल, आहे की नाही, बरोबर आहे का. एखादी बिल्डिंग आहे, ते जर एकदम चौकामध्ये आहे, जिथून लोकांचा क्राऊड भरपूर असतो, है ना, त्या जागेची किंमत जास्त असते ना, आहे की नाही. एखादी बिल्डिंग आहे आणि त्याच्या चौकामध्ये आहे, आणि दुसरी बिल्डिंग आहे सेम टाईपची किंवा मोठी बिल्डिंग आहे, ती कुठं आहे, एवढं मेन पॉइंट वर नाहीये, मेन लोकेशनला नाहीये, तर त्या दुसऱ्या बिल्डिंगची व्हॅल्यू कशी राहणार, कमी राहणार. पण पहिल्या बिल्डिंगची व्हॅल्यू जास्त राहणार. का बरं? कारण की त्याचं लोकेशन इम्पॉर्टंट आहे. मेन क्राऊड एरियामध्ये असेल तर त्या बिल्डिंगला आहे ना त्याची व्हॅल्यू जास्त असेल, त्याची व्हॅल्यू जी आहे ते जास्त असेल. आणि त्याच्यावर बँक लोन पण भेटते, आहे ना, जास्त लोन भेटते. जर त्याचं जर व्हॅल्यू जर जास्त असेल एखाद्या बिल्डिंगची, तर त्याला जर लोन पण भेटतं त्याला. The present value of property may be decided by its selling price or income or rent. एखादी बिल्डिंग आहे त्याचं जर रेंट भरपूर भेटत असेल आपल्याला, भाड्याने दिली एखादी बिल्डिंग आपल्याला, तर भाडं जास्त भेटत असेल, तर तसल्या बिल्डिंगची व्हॅल्यू आहे का जास्त असते. भलेही छोटी बिल्डिंग आहे, पण त्याचे जर भाड्याने जरी दिले तर त्याला जर रेंट भरपूर भेटत असेल, तर तसल्या बिल्डिंगची जी व्हॅल्यू आहे ते जास्त असते. कॉस्ट म्हणजे काय असते, कन्स्ट्रक्शन कॉस्ट असते ते, आहे ना. कन्स्ट्रक्शन कॉस्ट असते. एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायला आपल्याला 1 करोड रुपये लागले, तर त्याची कॉस्ट जी झाली ती 1 करोड रुपये, पण व्हॅल्युएशन जास्त असू शकते. 1 करोडच्या बिल्डिंग मध्ये आपण भाड्यानं दिलंय किंवा हॉस्पिटलला दिलेले, हॉस्पिटल लाईन आहे समजा तिथं. आता आमच्या घराच्या लाईनला एक हॉस्पिटलची लाईन आहे, माझं घर जिथं आहे तिथं हॉस्पिटलची लाईन आहे, आणि आमचे जे घर आहे ते रोडवरती आहे. त्याच्यामुळे आमच्या घरांना, आमच्या जागेला, आमच्या बिल्डिंगला ना व्हॅल्यू जास्त आहे. बरोबर आहे का. व्हॅल्युएशन म्हणजे काय आहे की त्याची करंट प्राइस फाइंड आउट करणे. करंट प्राइस. व्हॅल्युएशन म्हणजे काय, करंट प्राइस फाइंड आउट करणे, सध्याची किंमत काय आहे त्याची, त्याची प्राइस काय, सध्याची प्राइस काय त्याची व्हॅल्यू काय त्या जमिनीची किंवा त्या जागेची सध्याची प्राइस काढणे. भलेही अगोदर ते कमी पैशामध्ये घेतलं असेल, किंवा भलेही ते अगोदर बिल्डिंग असेल तर अगोदर कमी खर्चामध्ये बांधला असेल, पण त्याची सध्याची व्हॅल्यू काय काढणे, सध्याची व्हॅल्यू काय त्या जागेची किंवा त्या बिल्डिंगची, याला व्हॅल्युएशन म्हटलं जातं. सध्याची किंमत काढणे याला व्हॅल्युएशन म्हटलं जातं. समजलं. कॉस्ट म्हणजे काय असतंय, ओरिजिनल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, म्हणजे घर बांधण्यासाठी जेवढा खर्च लागलाय ते काय झालं, कॉस्ट झाली, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन झाली. हा, व्हॅल्युएशन म्हणजे काय झालं, व्हॅल्यू म्हणजे काय, जमिनीची करंट व्हॅल्यू, प्राइस. आता व्हॅल्युएशन का बरं केलं जातं, करंट व्हॅल्यू का बरं काढली जाते बिल्डिंगची, आहे ना, करंट बिल्डिंगची व्हॅल्यू का काढली जाते, पर्पज काय, कशासाठी काढली जाते, बाईंग ऑर सेलिंग प्रॉपर्टी. एखाद्याला जर घर घ्यायचंय, एखाद्याला घर विकत घ्यायचंय, किंवा एखादं कॉम्प्लेक्स विकत घ्यायचंय,
किंवा एखाद्याला विकायचे तर त्यांना काय बघते करंट व्हॅल्यू काय, आपल्या जागेची करंट व्हॅल्यू काय, आपल्या बिल्डिंगची करंट व्हॅल्यू काय आहे तो फाइंड आउट करतो त्यांना विकण्यासाठी. त्याला जर कळालं आपल्या जागेची किंमत जास्त आहे तर तो जास्त पैशाने विकेल. त्याला जर कळालं आपल्या जागेची किंमत कमी आहे तर मग त्याला त्या पद्धतीने तो घर विकेल त्याचं. आणि बाईंग और सेलिंग विकण्याकरता घेण्याकरिता आपल्याला व्हॅल्यू माहित पाहिजे त्याची. घराचे व्हॅल्युएशन होणं महत्वाचं असतं. टॅक्सेशन काय आहे? To assess the tax of property, its valuation is required. To assess the tax property, its valuation is required. Taxes may be municipal tax, wealth tax, property tax, etc. And all taxes are fixed on the valuation of the property. जे चौकामध्ये दुकान आहेत, समजा एखाद्या चौकमध्ये दुकान आहे त्याच्यावर टॅक्स जास्त लावतो म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्याच्यावर टॅक्स जास्त लावले जाते. व्हॅल्यू किती आहे प्रॉपर्टीची त्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. एखाद्याचं घर छोटं आहे, आउटसाईडला आहे, छोटस घर आहे आणि त्याच्यावर जास्त टॅक्स लावेल का मग ते म्युनिसिपल? नाही है ना. आउटसाईडला घर आहे त्याचं, भलेही मोठा बंगला आहे, आउटसाईडला आहे, त्याला काय तिथून रेंट भेटत नाही ना, काय नाही भेटत. अशा बिल्डिंगवर त्याने जास्त टॅक्स लावणार का? नाही. जे रोडला आहेत आहे ना, जे दुकान त्याच्यातून त्यांना काही उत्पन्न भेटतं काय? दुकान आहे, कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यातून घर मालकाला काही उत्पन्न भेटत आहे, त्याची व्हॅल्यू जास्त आहे त्या जागेची. अशा ठिकाणी काय करतं म्युनिसिपल टॅक्स आहे ना जास्त लावलं जातं है ना. प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करावं लागतं. व्हॅल्यू केल्याशिवाय टॅक्स लावत नाहीत. त्याची व्हॅल्यू कमी निघाली त्या घराची, भलेही मोठा बंगला आहे पण आउटसाईडला आहे, शेतामध्ये घर बांधले मोठं लट, त्याच्यावर टॅक्स लावलं नाही जात, जास्त टॅक्स लावला जात नाही कारण त्याची व्हॅल्यू कमी राहते ना. आणि तोच बंगला जर आपण रोडच्या साईडला बांधला, आपण सिटीमध्ये बांधला, त्याची व्हॅल्यू जास्त असते, त्याची किंमत जास्त असते, तो महागडा बंगला असतो, महाग किमतीला विकला जातो, त्याच्यामुळे त्याच्यावर टॅक्स पण जास्त लावला जातो. टॅक्ससाठी व्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे आपल्याला. व्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी टॅक्स लावायला सुद्धा म्युनिसिपालिटीला पहिलं व्हॅल्यू काढावं लागते, त्या घराची काय, त्या दुकानाची काय व्हॅल्यू, नंतर टॅक्स लावला जातो. पुन्हा काय रेंट फिक्सेशन. In order to determine the rent of a property, valuation is required. व्हॅल्युएशन करावं लागतं, त्याच्यानंतर रेंट लावलं जातं. जेवढं व्हॅल्युएशन होतं जेवढी व्हॅल्युएशन आहे या घराची किंवा बिल्डिंगची, जेवढं व्हॅल्युएशन आहे, जेवढी व्हॅल्यू आहे त्याच्या 6% to 10% आहे का रेंट आकारला जातो. बिल्डिंग आहे मोठी, त्याच्या 6% to 10% आहे का व्हॅल्युएशनच्या रेंट आकारला जातो. जनरली आहे बरं का, 6% to 10% जनरली. रेंट म्हणजे भाडं. एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन केलेली आहे त्याला भाड्याने द्यायचं. भाड्याने कसं देणार, किती भाडं घ्यायचं, काय असतं की नाही, भाडं किती घ्यायचं तर 6% to 10% 6% to 10% ऑफ द व्हॅल्युएशन आहे का असते, त्याचं रेंट आपल्याला फिक्स करावं लागतं, तेवढं भाडं घेतलं जातं. ठीक आहे. Security of loans or mortgage. When the loans are taken against the security of the property, its valuation is required. समजा आपल्याला बँकेकडून लोन घ्यायचे, बँक काय करते, व्हॅल्युएशन करावं लागेल ना, पहिलं कितीच आहे बघावं लागेल ते घर वगैरे, त्याची व्हॅल्यू काय, करंट व्हॅल्यू काय, प्रॉपर्टी रोडवर आहे, मोठीची प्रॉपर्टी आहे, महत्वाच्या लोकेशनला आहे प्रॉपर्टी, तर त्याच्यावर व्हॅल्युएशन जास्त असतं. आणि ते आउटसाईडला घरं असतात, आउटसाईडला जागे असतात, त्याचे व्हॅल्युएशन कमी असतं, त्याचे जागेचे रेट कमी असतात. ज्याच्या घराच्या साईडनं रेल्वे गेलेली असते, तिथे बऱ्याच वेळेला आहे का तिथं रेट कमी असतात.
रेट कमी असतात त्या एरियामध्ये, कारण की डिस्टर्बन्स होतं ना रेल्वेचं त्यामुळे. आणि तीच प्रॉपर्टी जर रोडच्या साईडला असेल, हायवेच्या साईडला, तर तिथं आहे का काय असतं, त्याचे व्हॅल्युएशन जास्त असतं त्या प्रॉपर्टीचं. तर काय करते बँक, काय करते, ज्यावेळेस लोन द्यायचं असतं त्यावेळेस त्यांनी जागेचं व्हॅल्युएशन करतात. कितीचा प्लॉट आहे आता, याच्या घराची किंमत किती होईल, सध्याची प्राइस किती आहे, त्याच्यावरून याचं व्हॅल्युएशन करतात. त्यांनी येऊन एस्टिमेट काढत बसत नाहीत, किती रुपयाचा बंगला आहे, किती रुपयाचं घर आहे. व्हॅल्युएशन करतात ते. जागे मोठीची असेल तर त्याला जास्त कर्ज पण भेटतं, त्याला जास्त लोन दिलं जातं. तर त्याच्यासाठी एक व्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. कशासाठी? कर्ज देण्यासाठी, लोन देण्यासाठी. पुन्हा काय, कंपल्सरी ऍक्विजिशन. Whenever a property is acquired by law, compensation is paid to the owner. To determine the amount of compensation, valuation of property is required. समजा एखादा हायवे जात आहे कुणाच्या शेतामध्ये, तुम्हाला मी सांगितलेलं नाही मध्ये, आपण पाहिलं होतं सर्वे मध्ये, आपण हायवे मध्ये पण पाहिलं होतं, इंजिनिअरिंग सर्वे पार्ट मध्ये पाहिलं होतं आपण. कॉम्पेन्सेशन लँड अक्वायर केली जाते, एखादा रोड जात आहे कुणाच्या शेतामधून जात आहे, कुणाच्या जमिनीमधून जात आहे, प्लॉट मधून जात आहे, शेतीमध्ये रोड जात आहे. रोड साठी काही लँड लागते ना, ते ऍक्विजिशन करायचं, त्यांना करावं तर लागणार आहे, जमीन तर घ्यावं लागणार आहे सरकारला, पण त्याचे पैसे तिकडे द्यावं लागेल ना. जे ओनर आहेत, जे शेतकरी आहेत, किंवा जे मालक आहेत, ज्यांच्या शेतातून आपली हायवे जात आहे, रेल्वे जात आहे, त्यांना पैसे तर द्यावे लागेल ना. त्यांना पैसे देताना किती पैसे द्यायचं पैसे किती किती पण द्यायचं का मागेल तेवढे, किंवा आपल्या मनाला तेवढे देणार का गव्हर्नमेंट? तसं नाही. त्याचं व्हॅल्युएशन करतं पहिलं, त्या जमिनीची कॉस्ट काढतं, त्याची व्हॅल्यू किती आहे, आणि त्या व्हॅल्यूच्या नुसार व्हॅल्युएशन करावं लागतं पहिलं गव्हर्नमेंटला, त्या जमिनीची व्हॅल्यू काढावं लागतं, आणि ते त्याच्यानुसार पैसे दिले जातात. व्हॅल्युएशन करावं लागतं अगोदर जमिनीची किती किंमत आहे ते काढली जाते, ऍक्च्युअल किंमत किती आहे काढली जाते, त्याच्यावरून ठरवलं जातं. लँड अक्वायर केले जाते आणि पैसे किती द्यायचे ओनरला हे व्हॅल्युएशन केल्याशिवाय ठरवलं जात नाही. व्हॅल्युएशन केलं जातं, त्याच्यानुसार रक्कम दिली जाते लँड ओनर्सला. ठीक आहे. इन्शुरन्स असतात ना, इन्शुरन्स साठी सुद्धा आहे का व्हॅल्युएशन, प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन केलं जातं. कसल्या पण प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलं जातं ज्यावेळेस इन्शुरन्स असतं. इन्शुरन्स द्यायचे, समजा काही झालं वगैरे, तर इन्शुरन्स असेल तर व्हॅल्युएशन केलं जातं ना, इन्शुरन्स साठी पण व्हॅल्युएशन केलं जातं. आता ग्रॉस इन्कम आहे. Gross income is the total income and includes all receipts from various sources. The outgoings and the operational and collection charges are not deducted. Gross income म्हणजे काय असते? एखादं कॉम्प्लेक्स आहे, एखादी बिल्डिंग आहे किंवा कॉम्प्लेक्स आहे, ते आपण भाड्यानं देतो. त्याच्यातून जे येणार आहे, रेंट येणार आहे त्याच्यातून, त्याला ग्रॉस इन्कम म्हणलं जातं. समजलं का? किंवा एखादं अपार्टमेंट कन्स्ट्रक्शन केलं आपण, एक मोठं अपार्टमेंट बांधलं बिल्डरने, त्याच्यातून जे भाडं येणार आहे महिन्याला, किंवा त्याच्यातून फ्लॅट विकल्यानंतर जेवढी पूर्ण रक्कम जी येणार आहे, फ्लॅट पूर्ण विकल्यानंतर जेवढी रक्कम येणार आहे टोटल, त्याला ग्रॉस इन्कम म्हणलेला आहे. त्याच्यातून खर्च वजा करायचा नाही, त्याच्यातून मेंटेनन्सचा कॉस्ट वजा करायचा नाही, काय मेंटेनन्सचा कॉस्ट वजा करायचं नाही, काही ऑपरेशन चार्जेस त्यांच्या माणसांसाठी, काही जे आउटगोईंग खर्च आहे ते काही पकडायचं नाही. फक्त आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त टोटल फ्लॅट विकून आपल्याकडे किती अमाऊंट आले ते मोजायचे, त्याच्यातून वजा काही करायचे नाही पैसे. कुणाचे वॉचमॅनचे पैसे नाही द्यायचे, काही प्लंबर वाल्याचे पैसे नाही द्यायचे, मेंटेनन्स पाणी भरणारे जे राहतं, गार्डनर असतो, गार्डन काय करतो ते कटिंग करत असतो ना झाडांची कटिंग करत असतो, त्याचे पैसे पण नाही पकडायचे, वॉचमॅनचे पैसे पण नाही पकडायचे. जेवढे तुम्ही फ्लॅट विकले किंवा महिन्याला जो रेंट येत आहे, जसे जसे जो रेंट येत आहे त्याला क्रॉस इन्कम म्हटलं जातं. त्याच्यातून कुठले पैसे मायनस करायचे नाही, कुणाला द्यायचे नाही पैसे, त्यातले पकडायचे नाही. जेवढं तुम्हाला भाडं आलं त्याला ग्रॉस इन्कम म्हटलं जातं. जर पैसे जर आपण जर समजा भाडं आलं 5,000 रुपये आपल्याला, त्याच्यातून आपण लाईट बिल भरलं,
त्याच्यातून आपण वॉचमॅनचे पैसे भरले, त्याच्यातून आपण झाडू मारणाऱ्या माणसाला, सफाई कामगाराला पैसे दिले, आणि जे उरलेले जे 2,000 रुपये आहे, समजा 2-3,000 रुपये, त्याला काय म्हणलं जातं? नेट इन्कम म्हटलं जातं. त्याला नेट रिटर्न किंवा नेट इन्कम म्हटलं जातं. ग्रॉस इन्कम म्हणजे काय? तुम्हाला जेवढं फ्लॅट विकून किंवा बिल्डिंग रेंट देऊन जे पैसे भेटत आहेत त्याला ग्रॉस इन्कम म्हटलं जातं. पण त्या ग्रॉस इन्कम मधून तुम्ही ज्यावेळेस खर्च करताल, लाईट बिल देताल, जे वॉचमॅन ड्युटी करतात त्या वॉचमॅनला पैसे दिले, जे सफाई कामगार आहेत त्या सफाई कामगारांना पैसे दिले, तुमच्या हातात कमी पैसे राहणार, त्याला नेट इन्कम म्हणतात. जे राहतात तुमच्या हातात पैसे त्याला नेट इन्कम म्हणलं जातं. समजलं? तर सिंकिंग फंड पुढचं जे डेफिनेशन जे आहे ते कुठली सिंकिंग फंड आहे? पुढचे डेफिनेशन जे आहे ते काय? सिंकिंग फंड आहे. ठीक आहे. Sinking fund, a certain amount of gross rent is set aside annually as sinking fund to accumulate the total cost of construction when the life of the building is over. ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्शन करतो आपण आणि बिल्डिंग काय करतो आपण रेंट वरती देतो, त्यावेळेस आहे का आपण सर्टन अमाऊंट आहे का काय करतो बाजूला ठेवतो. सर्टन अमाऊंट आहे का बाजूला ठेवत राहतो दरवर्षी. सर्टन अमाऊंट आहे का दरवर्षी बाजूला ठेवत राहतो. ते अमाऊंट किती असते? ज्यावेळेस त्याचं लाईफ संपेल, बिल्डिंगचं, त्यावेळेस जे जमा होणारी जी रक्कम आहे ते बिल्डिंगची कॉस्ट एवढी आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट जेवढी आहे तेवढी जमा होते. समजा बिल्डिंगची लाईफ आहे 10 वर्ष आहे आणि बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन कॉस्ट 1,000 रुपये आहे. बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती आहे? 1,000 रुपये आहे आणि बिल्डिंगची लाईफ आहे 10 वर्ष आहे. तर त्याला दरवर्षी किती रक्कम ठेवावं लागेल बाजूला काढून? 100 रुपये ठेवावं लागेल. दरवर्षी 100 रुपये ठेवलं तर 10 महिने, 100 रुपये. दरवर्षी जर 100 रुपये बाजूला ठेवले तर 10 वर्षांनी किती होतील? 1,000 रुपये होतील. आणि 1,000 रुपये काय आहे? कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे. बिल्डिंगला जे कन्स्ट्रक्शन कॉस्ट लागले, आपल्याला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी बिल्डिंगला जो खर्च लागला तो 1,000 रुपये आहे आणि बिल्डिंगची लाईफ किती आहे? 10 वर्ष आहे. तर आपल्याला प्रत्येक वर्षी एका 100 रुपये बाजूला काढून ठेवावं लागतील आपल्याला. कुठून? रेंट मिळणार आहे, बिल्डिंगचं जे रेंट मिळणार आहे आपल्याला, बिल्डिंगचं जे भाडं मिळणार आहे त्या भाड्यातून आपल्याला 100 रुपये बाजूला काढून ठेवावं लागेल दरवर्षी. ते 100चे 10 वर्षांनी किती रुपये होतात? 1,000 रुपये. आणि ते 1,000 रुपये काय आहेत? बिल्डिंगची टोटल कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे. बिल्डिंगची टोटल कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे. आपलं जे बिल्डिंगची लाईफ संपत आहे 10 वर्षांनी, त्यावेळेस आपल्याकडे किती पैसे जमा होतील सिंकिंग फंड मधून? 1,000 रुपये. म्हणजे बिल्डिंगची जी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ते आपल्याला कधी भेटेल? आपल्याला बिल्डिंगची लाईफ संपल्यावर. ज्यावेळेस बिल्डिंगची लाईफ संपली, 50 वर्ष असेल, 100 वर्ष असेल, ज्यावेळेस बिल्डिंगची लाईफ संपेल त्यावेळेस जो सिंकिंग फंड मधून पैसे जमा होणार आहेत ते किती असेल? जे बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे तेवढीच रक्कम आपली जमा होईल. कधी? जेव्हा बिल्डिंगची लाईफ संपेल, बिल्डिंग जुनी होऊन जाईल, पूर्ण बिल्डिंग पाडावं लागेल आपल्याला, त्यावेळी बिल्डिंग पाडावं लागेल, त्यावेळी जेवढे पैसे प्रत्येक दरवर्षी आपल्याला काय करायचे? आपल्याला जे रेंट भेटत आपल्याला, बिल्डिंग भाड्याने दिली आपण, आता बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन कॉस्ट कुठून भेटणार आपल्याला? बिल्डिंगला आपण पैसे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी पैसे घातलेले ते कुठून भेटणार? आपण काय करणार? दरवर्षी आपल्याला जो रेंट भेटत आहे बिल्डिंग भाड्याने दिलेलं त्याच्यातून आपण काय करणार? थोडे पैसे रेंट मधले आहे ना जमा करून ठेवणार. थोडे पैसे दरवर्षी थोडे पैसे आपण जमा करून ठेवणार. आणि ज्यावेळेस बिल्डिंगची लाईफ संपेल, म्हणजे बिल्डिंग जुनी होईल, त्यावेळेस आपल्याला नवीन बिल्डिंग पण उभारता येईल. जे पैसे जमा झालेले आहेत आपल्याकडे है ना, बिल्डिंगची लाईफ संपल्यावर जे पैसे जमा होणार आहेत ते कन्स्ट्रक्शनची जे कॉस्ट आहे तेवढे पैसे जमा होतील आपल्याकडे है ना. जे अॅन्युअल म्हणजे वर्षाला आपण पैसे जमा करावं लागतात त्याला काय म्हणलं जातं? सिंकिंग फंड म्हणलं जातं. सिंकिंग फंड म्हणलं जातं. इट इज अ सर्टन अमाऊंट ऑफ ग्रॉस रेंट इज सेट असाइड अॅन्युअली म्हणजे वर्षाला, as a sinking fund to accumulate the total cost of construction when the life of building is over. This annual sinking fund is also taken as outgoings.
ऑर्गनायझेशन मध्ये खर्च पकडला जातो याला. ठीक आहे.